नमस्कार, मी दुबईमध्ये अल अवीर मार्केट या ठिकाणी आलेलो आहे आणि हे वर्ल्ड लार्जेस्ट फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये साधारणतः नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 35 शेतकरी, कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, कृषी क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आणि या कृषी क्षेत्रातील मार्केटबद्दल जे काही अल अवीर मार्केट आहे याबद्दलची आम्ही थोडी माहिती जाणून घेत आहोत. या ठिकाणी आम्ही मार्केट व्हिजिट करत असताना फ्रूट्स, व्हेजिटेबल या रिलेटेड सर्व माहिती घेतलीच आहे. आमचे नाशिकचे उद्योजक मंगेश सर या ठिकाणी आहेत आणि त्याबद्दल पण ते या मार्केट विषयी थोडक्यात माहिती देत आहेत. येस मंगेश सर. हे आपलं ब्लॉक नंबर 4 आहे. हे आहे फक्त फ्रूट्स मार्केट. ते इथं मँगो येतो, ऍपल येतं, इराणचं सामान येतं, पाकिस्तानचं येतं. टोटल फ्रूट मार्केट आहे 4 नंबर ब्लॉक. तुम्ही आता पाहिलं असेल बनाना लागेल होता तिथं, ऍपल होतं, ऑरेंज होतं. हे फक्त याच्यासाठी मार्केट आहे, फ्रूटसाठी. 4 नंबर बिल्डिंग फ्रूट. आणि आपल्याकडून इंडियावरून चिल्ली येते, त्यासाठी आपण मार्केट दाखवणार आहे ब्लॉक नंबर 1. ते चिल्ली, पोमोग्रेनेट, ड्रमस्टिक, लेमन हे ब्लॉक नंबर 1 ला लागणार आहे. आपण तिकडे नाशिक जिल्हा किंवा शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोणते कोणते पिकं इथे एक्सपोर्ट होत आहेत? बनाना येतोय, आपला पोमोग्रेनेट येतोय, ग्रेप्स येतोय. चिल्ली तर कंटिन्यू चालणार आहे. त्यामध्ये काही मालासाठी काही स्पेसिफिकेशन असतं का, कोणता माल यायला पाहिजे असं? आपला सिजनरी तो चालतो, तो चालणारच आहे. पण चिल्ली जास्त चालते, ओनियन जास्त चालतो. नाशिकवरून जास्त करून ओनियनच चालतो इथे. इथे क्वारंटाईन काही असतं का? क्वारंटाईन नाही, काहीच नाही. काहीच नाही. ते शेवग्याचे शेंगा ड्रमस्टिक ते चालतं जोरात. हो, जोरात चालतं. आता ते 45 दरमचा रेट चालू आहे आता 4 किलोला. असं का? हो, 45 दरम 4 किलोचा. 4 किलोसाठी एका किलोला खर्च किती येतो? आता एक्सपेन्शन खर्च किती? इथून आता कंटेनर मध्ये येतो. आता तुमची बाईंग कितीने करता तुम्ही, त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं. इंडियावरून बाईंग कितीने करणार आहे. कमिशन सेलिंग व्हॅल्यू येते, सेलिंग वर राहतं सगळं. आणि व्हॅल्यू गव्हर्नमेंटचे टॅक्सेस हो, ते तुम्ही साधारणतः आहे ना, 1 किलो माल 8 ते 10 रुपये. आता तुम्ही पर्सेंटेज तुम्ही माल कितीने घेता त्याच्यावर तुम्ही शिपिंगचा खर्च, इथला क्लिअरिंगचा खर्च. आता क्लिअरिंगला 3800 दरम खर्च येतो. लँडिंगला नंतर